नमस्कार बंधू भगिनींनो, सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध भाग नंबर 6 सहावा दृष्टांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यापूर्वी 5 भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। या 6व्या भागामध्ये एक सिद्धांत समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दृष्टांत पाहावयाचा आहे। सिद्धांत असा आहे की जीवनामध्ये गुरु हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट असं संतांनी गुरुच्या संबंधाने सांगितलेलं आहे। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरु कृपे, असं गुरुचं अनन्यसाधारण महत्व केवळ ज्ञानेश्वर माऊलींनी गोस्वामी तुलसीदासांनीच सांगितले असं नाही आहे, तर सर्वच संतांनी शास्त्रामध्ये सर्व धर्मांच्या मध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलेलं आहे। परंतु अर्धवट गुरु असेल आणि चेलेही अर्धवट असतील तर कशी फजिती होऊ शकते ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आपण एक दृष्टांत किंवा एक कथा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या व्हिडिओच्या निमित्तानं या ठिकाणी हा दृष्टांत पाहणार आहोत। अर्धवट गुरु आणि अर्धवट चेले असतील तर काय होतं हा सिद्धांत आणि त्यासाठी सांगितला गेलेला दृष्टांत। अर्धवट गुरु बरोबर त्यांचे काही अर्धवटच असलेले चेले तीर्थयात्रेच्या निमित्तानं निघालेले आहेत। दिवसभर प्रवास करतायत आणि एका नदीच्या काठावर सायंकाळच्या वेळेला जाऊन ते पोहोचतात। गुरु मात्र या नदीला अनेक वर्षापासून जाणून आहे। गुरु त्या शिष्यांना सांगतो, बघा रे बाबांनो, ही नदी फार बदमाश आहे, कारण ती अनेक जणांना गिळून घेते। ही नदी जर ओलांडायची असेल तर ती रात्रीला शांत झोपली की आपण तिला ओलांडायचं, जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत ओलांडायचं नाहीये, कारण नदी फार बेकार आहे, नदी फार बदमाश आहे। आणि मग अशा पद्धतीने ते सायंकाळी 6-7 वाजता त्या नदीच्या काठावरती पोहोचतात। सगळे शिष्य अर्धवटच आहेत आणि गुरुही अर्धवटच, म्हणजे अर्धा शहाणा असं अर्धवट याचा अर्थ आहे। आणि तिथे बसल्या ठिकाणी गुरु एका शिष्याला म्हणतो, जा बरं, आता रात्रीचे 8 वाजत आलेत, कदाचित नदी लवकर झोपलेली असू शकते, जाऊन बघून ये नदी जागी आहे की झोपलेली आहे। शिष्य त्या ठिकाणी नदीच्या काठावर अगदी जवळ जातो। बाजूला एक लाकूड जळत पडलेलं त्याला दिसतं आणि ते जळतं लाकूड तो शिष्य हातामध्ये घेतो आणि त्या पाण्यामध्ये बुडवतो। पाण्यात ते लाकूड जळतं बुडाल्याबरोबर चर्र असा आवाज येतो। आवाज आल्याबरोबर तसंच ते लाकूड एकदम बाजूला काठाला फेकून देऊन शिष्य पळतच गुरुच्याकडे येतो आणि गुरुजींना म्हणतो, गुरुजी, नदी आणखीन झोपलेली नाहीये, ती जागी आहे आणि इतकी रागात आहे की एखादा साप जसा फुटकारावा तसा चर्र तिनं असा आवाज करून ती माझ्या अंगावरच आली होती, मी तसाच पळत आलो म्हणून वाचलो। गुरुजी, आणखी नदी झोपलेली नाहीये, ती तशीच जागी आहे। गुरु म्हणतो, बघ, तुला पाठवलं म्हणून बरं झालं, नाहीतर आपल्या 12 जणांना तिनं गिळंकृत केलं असतं, खाऊन टाकलं असतं। आता शिष्यांनो, नदी जागी आहे, आपल्याला ती काही ओलांडता येणार नाहीये, आराम करूया, असा आदेश हे अर्धवट गुरु आपल्या शिष्यांना देतात। शिष्य आता आराम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। त्यामध्ये एक शिष्य आपल्या आजोबा बरोबर त्या नदीची घडलेली घटना सांगायला सुरुवात करतो। तो म्हणतो, होय, खरंच आहे, नदी फार बदमाश आहे, माझ्या आजोबा बरोबरही ती अशीच वागलेली आहे। ते शिष्य म्हणतात, तुझ्या आजोबाचं काय झालं होतं? तो म्हणतो, माझे आजोबा मिठाचे व्यापारी होते आणि ते मिठाचा व्यापार करायचे। नदीच्या या तीरावरून मीठ घेऊन त्या पलीकडल्या तीरावर घेऊन जायचे। एकदा माझ्या आजोबांनी 2 गाढवावरती मिठाच्या 2 गोण्या म्हणजे पोते भरलेले, पोते मिठानं भरलेले पोते टाकले आणि माझे आजोबा
त्या 2 गाढवावरती 2 मिठाचे पोते घेऊन या नदीतून पलीकडे जायला निघाले. तर आश्चर्याची गोष्ट अशी की पलीकडच्या तीरावर येईपर्यंत त्या गाढवावर टाकलेलं एक एक मिठाचं पोतं या नदीनं खाऊन टाकलं. पोतं काही शिल्लक ठेवलंच नाही, सगळं मीठ खाऊन टाकलं दोन्ही गाढवावरच्या पाठीवरचं. आणि मग आजोबांनी बघितलं आणि आमचे आजोबा खूप खूप स्वतःला धन्य समजू लागले की बरं झालं रे बाबा, मी वाचलो, मला नदीनं खाल्लं नाही. 2 मिठाचे पोते मात्र तिनं खाऊन घेतले. आणि मग आजोबा म्हणू लागले माझं नशीब चांगलं की मी वाचलो, मीठ गेलं तर काही हरकत नाही आहे. अशी नदी बदमाश आहे, माझ्या आजोबाला तिनं खाल्लं नाही, पण माझ्या आजोबाचे मिठाचे 2 पोते मात्र तिनं खाल्लेत. अशी ही फार बेकार नदी आहे रे मित्रांनो. आता नदी झोपत नाही तोपर्यंत या नदीतून आपण पलीकडे जायचं नाहीये. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा चर्चा चाललेली आहे. आणि अशी चर्चा करून नंतर पहाटेच्या वेळेला गुरुला जाग येते आणि गुरु पुन्हा शिष्याला एका म्हणतो की जा बरं, आता बहुतेक पहाटेच्या वेळेला तिला गोड अशी झोप लागलेली असेल गाढ, आणि अशी जर झोप लागली असेल तर आपल्याला पलीकडल्या तीरावर जायला काही हरकत नाहीये, जा बघून ये. आणि तोच शिष्य अर्धवट असलेला पुन्हा ती नदी झोपली की नाही बघण्यासाठी जातो. यावेळेला मात्र ते जे लाकूड नदीच्या काठावर पडलेलं आहे ते विझलेलं आहे आणि ते विझलेलं लाकूड हातामध्ये घेतो आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये बुडवतो. बघतो तर काय, कसलाच आवाज येत नाही. आणि अर्धवट असलेला हा शिष्य अत्यंत आनंदित होतो, पळत गुरूंच्याकडे येतो आणि हळूच आवाज म्हणतो, गुरु, नदी आता गाढ झोपलेली आहे. आता मी जाऊन पाण्यामध्ये लाकूड बुडवून बघितलं तर तिनं कसलाच आवाज केला नाहीये, तिला काहीच कळत नाहीये की कोण आलं काय करायला ते. ती गाढ झोपली आहे गुरु, आता आपण पलीकडे जायला काही हरकत नाही. आणि मग गुरु म्हणतो, होय, आता नदी झोपली आहे तर आपण पलीकडे जाऊया. आणि मग गुरु आणि त्याचे जे बाकीचे 11 शिष्य आहेत हे सगळेच जण नदीमध्ये, आता पाणी तसं फार जास्त नाही आहे, कमरे इतकंच पाणी आहे, त्या पाण्यातनं हे सगळेजण पलीकडच्या तीरावर जाऊन पोहोचतात. आणि पोहोचल्या गुरुच्या मनामध्ये शंका येते, कदाचित येताना नदीनं एखाद्याला गिळून घेतलं असलं तर काय सांगता येतं, काही सांगता येत नाहीये. आणि म्हणून गुरुजी त्या सगळ्या अर्धवट गुरुजी त्या सगळ्या शिष्यांना म्हणतात की शिष्यांनो, अरे आपण निघताना 12 जण होतो, एकदा मोजून घ्या आपण 12चे 12 आहोत की नाही. तर नदीनं रस्त्यामध्ये येताना आपल्याला पैकी कुणाला गिळून तर घेतलं नाही ना, बघा नीट. आणि मग या ठिकाणी नदीच्या इकडल्या तीरावर आल्याच्या नंतर हे सगळेच जण एक गिनती करायला लागतात. आणि आश्चर्याचा धक्का की त्या गिनतीमध्ये मात्र, म्हणजे गिनती याचा अर्थ एकमेकांची संख्या मोजतात, आणि त्या गिनतीमध्ये मात्र 11च निघतात, एक कमी निघतो. गुरु कपाळावर हात मारून घेतो, बाप रे, धोका केला नदीनं, आपल्यातला एक शिष्य नदीनं गिळून घेतला. किती जण आहात रे तुम्ही? ते म्हणतात, गुरुजी आम्ही 11 जण आहोत. कारण प्रत्येक जण मोजताना स्वतःला सोडून बाकी सगळ्यांची शिरगणती करत होता आणि त्यामुळं 12च्या ऐवजी 11 जण येत होते. गुरुला वाटलं मी गुरु आहो आणि मला सगळं कळतं, तेव्हा मी मोजल्यास बरोबर येईल. गुरु म्हणाले मी मोजतो थांबा. आणि गुरुनं मोजलं तरी 11च निघाले, कारण गुरुनं स्वतःला त्या शिरगणतीमध्ये धरलेलं नव्हतं. गुरु कपाळ पडवून जोर जोर रडायला लागले. गुरुचं रडणं बघून शिष्य त्यापेक्षाही जोरात आवाज काढून रडायला लागले. सगळ्यांचा एकच रडण्याचा आवाज, नदीनं आमच्यातला 1 जणाला गिळून घेतलं, नदीनं आमच्यातल्या 1 जणाला गिळून घेतलं, नदी बदमाश आहे, नदी फार बेकार आहे, अशा पद्धतीनं जोर जोराने रडत आहेत. बाजूनच एक माणूस जात होता, त्या माणसानं त्यांचं हे रडणं सगळं ऐकलं आणि तो शांतपणे त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,
बाबांनो, इतकं छाती बळवून रडण्यासारखं काय झालंय मला सांगाल का? त्यावेळेला गुरु म्हणाला, काय सांगावं तुम्हाला, ही नदी फार बदमाश आहे. आम्हाला आधीपासूनच शंका होती, अगोदरपासूनचा आमचा अनुभवही आहे की ही माणसं गिळून घेते. आम्ही 12 जण होतो पलीकडल्या तीरावर आणि ही झोपली म्हणून आम्ही इकडल्या तीरावर आलो, पण घात केला नदीनं आमच्यातल्या एका प्रिय शिष्याला, तिनं गिळंकृत केलंय. आम्ही एकूण 12 होतो, पण आता 11 जण राहिलो. ह्या माणसानं तिथे उभा राहिल्याबरोबर शिरगंती केली आणि लक्षात आलं की अरे हे तर 12चे 12 आहे आणि हे कसे काय 11 म्हणतायत. तो हुशार होता. तो म्हणाला, असं आहे का, तुम्ही 12 होतात का? म्हणाले, हो आम्ही 12 होतो. मग आता 11 झालात का? म्हणाले, हो आम्ही 11 झालो. त्याच्या लक्षात आलं की हे अर्धवट दिसतात, कारण यांनी मोजताना स्वतःला सोडून इतरांना मोजल्यामुळं हे 11च आहेत असं त्यांना वाटतं. तो माणूस म्हणाला की ठीक आहे, तुमचा नदीने गिळलेला जो कोणी एक माणूस असेल, शिष्य असेल, तो मी मिळवून देतो, पण त्या मोबदल्यामध्ये तुम्ही मला काय देणार आहात सांगा. गुरुजी फार जामखुश झाले. म्हणाले, आमचा माणूस जर आम्हाला परत मिळणार असेल तर आमच्याजवळ ही जेवढी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती तू घेऊन टाक, पण नदीने गिळलेला जो माणूस आहे तो आम्हाला परत दे. आणि त्यांनी मग त्यांच्याजवळ समजा अंगावर काही सोनं असेल, काही पैसे असतील, हे सगळे त्या माणसाला देऊन टाकतात आणि म्हणतात की आता आम्हाला आमचा 12वा माणूस मिळवून दे. तो माणूस म्हणतो की देतो, पण मी म्हणाल तसं तुम्हाला ऐकावं लागेल. ते म्हणतात ऐकतोच, काही अडचण नाहीये. तो म्हणाला की काय करा, तुम्ही 12 शेणाचे टोपले भरून आणा. आणि मग या ठिकाणी 12 शेणाचे टोपले भरून आणायला लावले जातात. आणि हा माणूस म्हणतो की आता एक काम करा, प्रत्येक जणांनी प्रत्येक टोपल्यामध्ये आपल्या नाक या ठिकाणी बुडवायचंय आणि नाकाचा ठसा या ठिकाणी भिंतीवर उमटवायचा आहे. आणि त्याप्रमाणे या 12चे 12 जणांनी 12 टोपल्यामध्ये शेणाच्या आपलं नाक बुडवलं आणि त्याचे ठसे भिंतीवर उमटविलेले आहेत. आणि त्यानंतर हा हुशार माणूस म्हणाला, बघा आता हे ठसे मोजा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती जण आहात. आणि खरोखरच या ठस्यांची मोजदाद करण्यात आली, तेव्हा लक्षात आलं की हे तर 12चे 12, आम्ही तर 12चे 12 ही इथं आहोत. आणि तो माणूस म्हणाला, आता तुम्ही किती जण आहात? गुरु म्हणाले, 12 जण आहोत. पूर्वी किती जण होतात? 11 जण होतो. म्हणजे तुमचा गेलेला माणूस परत आला की नाही? आणि मग सगळेजण अत्यंत आनंदामध्ये नाचायला लागतात, या ठिकाणी उत्सव साजरा करायला लागतात. गुरु तर पायच धरतो त्या माणसाचे, म्हणतो खरंच तुम्ही आज देव म्हणून आम्हाला पावलात. या बदमाश नदीनं गिळून घेतलेला आमचा एखादा परम शिष्य तुम्ही आम्हाला परत मिळवून दिलात. उपकार आहे तुमच्या आमच्यावर. खरोखरच आम्ही तुम्हाला आयुष्यात कधीही विसरणार नाहीये. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही लोककथा संपते. आणि या लोककथेतनं जे कोणी ही कथा रचली आहे त्यांना हे सांगायचंय की होते 12च, परंतु स्वतःला सोडून ते इतरांना मोजत होते म्हणून 11वर येऊन ठेपलेले होते. हे का झालं तर स्वतःबद्दलची जाणीव जिथं गुरुलाच नाही आहे तिथं चेल्यांना किंवा शिष्यांना असण्याचं काय कारण आहे. आणि म्हणून गुरु तो आहे ज्याला स्वतःचं ज्ञान पहिल्यांदा झालेलं आहे, तोच इतरांना स्वतःचं ज्ञान करून देऊ शकतो. ज्याला स्वतःच ज्ञान तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, आम्हास आम्ही पुन्हा पहावे काढूनी चष्मा डोळ्यावरचा. या पद्धतीनं ज्याला मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, नामय मंदिर नामय मस्जिद ना काबे कैलास में, ढूंढे तो पल में मिले तेरा साई तुझ में है, तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. या न्यायाप्रमाणे किंवा कस्तुरी कुंडली बसे मृग फिरे बनमाही, तैसा घटघट राम है दुनिया देखे नाही. खरा जो गुरु असतो त्या गुरुला त्याच्या आत्मतत्वाचं पहिल्यांदा ज्ञान होतं आणि मग तोच इतरांना ते ज्ञान करून देऊ शकतो. जर अर्धवट गुरु असेल तर चेले त्याला अर्धवटच मिळतात आणि त्याच्यातनं मग अशा प्रकारचा घोळ होऊ शकतो. त्यामुळं गुरु अर्धवट असता कामा नये आणि शिष्यही अर्धवट असतील तर त्यांचा परमार्थही योग्य होऊ शकत नाही आणि प्रपंचही योग्य होऊ शकत नाहीये. हा सिद्धांत लक्षात घेण्यासाठीच हा जो
अर्धवट गुरु अर्धवट चेल्याची लोककथा दृष्टांताच्या माध्यमातून आपल्यासमोर मी मांडलेली आहे। ही कथा किंवा हा दृष्टांत आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समधनं निश्चितपणे कळवावं आणि या उपक्रमाबद्दलही आपलं मत नोंदवावं अशा प्रकारची मनपूर्वक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करून दृष्टांत भाग क्रमांक 6 मला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो। पुढे आपण आणखीन 4-5 दिवसानंतर 7वा भाग आपण दृष्टांताचा असाच एखाद्या कथेनं एखाद्या उदाहरणांनी सिद्धांत पटवून देण्यासाठी घेऊयात। तोपर्यंत इथेच आपण थांबू। नमस्कार।